नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये। तर कसं आहे ना, आमच्याकडे जेव्हा सुक्या मच्छीचं कालवण बनतं आणि तेव्हा जर भाजी बनवायची झाली तर आम्ही त्याच्यामध्ये सुका जवळा किंवा ज्याला काही जण कोलीम असं देखील म्हणतात ते घालतो किंवा कोलंबी घालतो। तर आज आपण अशीच सुकट भरलेली किंवा सुका जवळा भरलेली वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत। छान चमचमीत होते आणि विशेष म्हणजे तांदळाच्या भाकरीसोबत ही मस्त लागते। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। इथे मी कढई ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया तेल। तेल खूप घालायचं नाहीये कारण आपल्याला हे स्टफिंग बनवायचंय वांग्यासाठी। साधारण एक मोठा चमचा इतकं तेल मी घालून घेतलेलं आहे। आता तेल गरम झालं, याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि कांदा घालायचा आहे। तर लसूण आणि कांदा मी सेपरेट ठेवलेला नाहीये कारण आपल्याला लसूण परतवून लालसर वगैरे करायचं नाहीये, तर कांद्यासोबतच तो परतला पाहिजे, करपला नाही पाहिजे अजिबात। आणि आता आपण हा जो कांदा आहे तो मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। जनरली मी काय करते की मी कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये मीठ घालते। त्यामुळे इथे मी घालते चवीपुरतं मीठ आणि आपण हा कांदा जो आहे तो मऊ करून घेऊया। आता आपला कांदा परततोय तोपर्यंत आपण काय करायचं, तर ही जी सुकट आहे ती आपल्याला गरम पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवायची आहे। तर इथे अंदाजाने सुकट घेतलेली आहे, असं काही त्याचं प्रमाण नाहीये। तर ही सुकी सुकट आहे, तुम्ही बघू शकता, आणि व्यवस्थित स्वच्छ करून पाकडून घेतलेली आहे। पण ह्याला धूळ वगैरे असते त्यामुळे थोडंसं मी याच्यामध्ये कोमट पाणी घालते, अगदी गरम पाणी नाही घातलेलं आहे। कोमट पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवायची आणि नंतर ही आपल्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता इथे कांदा जो आहे तो मऊ होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। फार अगदी ब्राउनिश करायचा नाहीये त्याला, कारण आपल्याला बाकीचे जिन्नस देखील घालायचे आहेत। आता याच्यामध्ये घालायचं टोमॅटो। तर टोमॅटोला पाणी सुटतं, पण आपल्याला थोडा आंबटपणा देखील हवाय, त्यासाठी आपण चिंच देखील वापरणार आहोत। पण थोडंसं अर्धा टोमॅटो याच्यामध्ये घालायचं म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान होते। आणि त्याचबरोबर इथे मी घालणार आहे सुकं खोबरं। तर 2 चमचे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला अजून एक 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे जे कांदा टोमॅटो आहे ते अगदी मऊसूत शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवलं तरी चालेल, फक्त मग गॅसची फ्लेम स्लो करा आणि हे शिजवून घ्या। आता अजून एक 2 ते 3 मिनिटं मी हे परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं हे जे मिश्रण आहे ते छान परतलं गेलेलं आहे, मऊ झालं व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया। तर इथे आहे एक मोठा चमचा घरगुती मसाला, तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या हिशोबात तुम्ही घाला। अर्धा चमचा हळद आहे आणि अगदी थोडंसं हिंग घेतलेलं आहे। आता हे परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला ही जी सुकट आहे ती घालायची आहे। तर ही सुकट आहे ती मी गरम पाण्यात ठेवली होती आणि त्यानंतर मी अजून एक 3 पाण्यात ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता छोटी छोटी छान पांढरी शुभ्र सुकट आहे, ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता याच्यामध्ये घालायचं चिंचेचा कोळ, साधारण 2 चमचे चिंचेचा कोळ आहे, कारण सुकट आहे त्यामुळे त्याला उग्र वास असतो, त्यासाठी मी चिंचेचा कोळ घातलेला आहे। तुम्ही जर कोकम आगळ वापरत असाल तर ते घाला आणि त्याचबरोबर इथे कोथिंबीर थोडीशी मी गार्निशिंग साठी ठेवते। हे आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय, खूप घालायचं नाहीये कारण आपण स्टफिंग बनवतोय हे, त्यामुळे ते पाणी पाणी झालं नाही पाहिजे। नंतर आपण पाणी वापरू, पण सध्या आपण फार पाणी वापरणार नाही आहोत। ही सुकट शिजेल
इतपतच आपण पाणी घालायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद अग्नीवर ही सुकट आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण एकदा हे परतून घेऊया. खूप छान दिसते. तर ही तुम्ही अशीच खाऊ शकता भाकरी सोबत. पण वांग्यात घातली की वांग देखील अजून छान लागतं. अजून एक 2-3 मिनिटं आपण ही शिजवून घेणार आहोत, जेणेकरून यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकेल. तर अजून एक 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता यातलं जे पाणी आहे ते सुकायला सुरुवात झालेली आहे. आता मी काय करते, आता मी झाकण काढते, कारण झाकण ठेवलं तर अजून पाणी सुटत जाईल. आपण अशीच ही सुकवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण ही सुकट जी आहे ती थंड करून घेणार आहोत. तर सुकट थंड झालेली आहे. आता आपण वांगी भरायला घेऊया. त्यासाठी इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत. ही जी पर्पल कलरची वांगी मिळतात ती आहेत. इथे तुम्ही ग्रीन वांग्यांचा देखील वापर करू शकता. याचं ना थोडंसं देठ कट करून घ्यायचं. तुम्हाला जर पूर्ण देठ आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण काढून घ्या, पण मी थोडंसं कट करून घेते. सगळ्या वांग्यांची मी देठ थोडी थोडी कट करून घेते पहिले. आणि आता आपल्याला याला उभा छेद देऊन घ्यायचा आहे. आतमध्ये असं व्यवस्थित चेक करायचं. कधी कधी कीड देखील असू शकते. आणि याला आपण मीठ लावून घेणार आहोत. सो हलकं हलकं, कारण आपण सुकटीमध्ये मीठ घातलेलं आहे. फक्त वांग्याला आतमध्ये लागावं या हिशोबात आपण हलकं हलकं मीठ लावून घेऊया. चारी बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचं. आणि मी या पद्धतीने ही वांगी कट करून आणि मीठ लावून घेते. आता इथे आहे ही जी थंड केलेली सुकट, ती आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपण याच भांड्यात भरली वांगी बनवू शकतो. मी काढून घेते. आता काय करायचं, तर ही जी वांगी आहेत त्याच्यामध्ये आपण ही जी सुकट आहे ती भरून घेणार आहोत. तर हे जी सुकट आपण जेव्हा बनवतो, जेव्हा घेतो तेव्हा थोडी जास्त घ्यायची, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ही शिजवू तेव्हा ग्रेव्ही देखील बनवता येईल. छान ठासून ठासून सुकट भरून घ्यायची, कारण असंही सुकट शिजलेली आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. अशी मस्तपैकी वांगी भरून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता वांगी अशीच मस्त जबरदस्त दिसतात. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता याच भांड्यात मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ही जी भरलेली वांगी आहेत ती आपल्याला घालायची आहेत. आणि त्याचबरोबर हे जे एक्स्ट्राचं सुकटीचं जे मिश्रण आहे ते देखील आपण घालून घेणार आहोत. आपल्याला ही वांगी अगदी मंद आचेवर शिजवायची. सगळ्या बाजूला थोडं थोडं मिश्रण घालून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला हलकं पाणी घालायचं. मिक्स करूया. हलकीच पलटायची वांगी आपल्याला. अजून थोडं पाणी घालते मी याच्यात.
कारण वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत याच्यामध्ये. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंदाग्नीवर आपण हे शिजवून घेणार आहोत. साधारण एक 3-4 मिनिटं झालेली आहेत. आपण हे वांग जे आहे ते एकदा पलटी करून घेऊया. असं पलटी करून करून सगळ्या बाजूने वांग शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. आता सगळ्या बाजूने हे वांग आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपली सुकट भरलेली वांगी बनवून तयार आहेत आणि खूपच छान दिसतंय. खायची कशी, तर जसं मी मगाशी म्हटलं तसं तांदळाची गरम गरम भाकरी सोबत बुक्कीने फोडलेला कांदा आणि सुकट भरलेली वांगी, हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. सो नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक यू.